जिल्ह्यात कोसळणाऱ्या धोधो पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे। असे असले तरी जिल्ह्यात 5 वर्षांनंतर होणाऱ्या विक्रमी सरासरी पावसामुळे समाधान व्यक्त होत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार कोसळत असलेला पाऊस थांबण्याचे नाव घेतच नसल्याचे दिसत आहे। 12 जुलै अखेरपर्यंत तब्बल 1723 मिलीमीटर सरासरीने पावसाची नोंद झाली आहे। गत वर्षी याच दिवसापर्यंत 977 मिलीमीटरच्या सरासरीने पाऊस झाला होता। मंगळवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात वैभववाडी व कणकवली तालुक्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे। तसेच यामध्ये पडझडीच्या घटनाही सुरूच आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 3400 ते 3600 मिलीमीटर आहे, परंतु यावर्षी आतापर्यंत पाऊस पाहिल्यास वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस 6 महिन्यातच झाला आहे। पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास यावर्षी पाऊस विक्रमी सरासरी गाठण्याची शक्यता आहे। 2 जून पासून सुरू झालेला पाऊस पाहता आतापर्यंत सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात झाला आहे। या ठिकाणी 1956 मिलीमीटर पाऊस झाला असून सावंतवाडी तालुक्यात 1888 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे। दोडामार्ग 1568 मिलीमीटर तर वेंगुर्ले 1714 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे। कुडाळ 1623 मिलीमीटर तर कणकवली 1746 मिलीमीटर एवढा पाऊस आहे। देवगडमध्येही 1726 मिलीमीटर पाऊस पडला असून तर वैभववाडी तालुक्यात 1604 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 2 जूनला सुरू झालेला पाऊस पाहता वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक कमी पाऊस होता, परंतु मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासात 223 मिलीमीटर एवढा विक्रमी पाऊस पडला आहे। कणकवली तालुक्यातही 106 मिलीमीटर पाऊस पडला। मान्सूनला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक हा पाऊस झाला आहे। मात्र हवामान खात्याने येत्या 24 तासात अजून मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली आहे। ब्युरो रिपोर्ट, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग।